आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। प्रचार गीतातल्या जय भवानी शब्दावरून निवडणूक आयोगाची नोटीस। मात्र आम्ही जय भवानी शब्द काढणार नाही, न्यायालयीन लढाईलाही तयार, उद्धव ठाकरेंनी ठणकावलं। आता ते गीत जे आम्ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर दिलं होतं, जय भवानी हा शब्द काढा, हा निवडणूक आयोगाचा आम्हाला लेखी फतवा आलेला आहे। आम्ही कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढणार नाही। मोदी शाह बजरंगबली आणि रामाच्या नावाने मत मागतात, त्यावर काय कारवाई करणार? ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। पत्रकार परिषदेत ठाकरेंनी अमित शहांचा व्हिडिओही दाखवला। असं म्हणालेले आहेत की बजरंगबली की जय बोलून तुम्ही बटन दाबा। अमित शाह म्हणाले की तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला रामलल्लाचं दर्शन घडू। हा जर का मी आरोप केला तर त्याला निवडणूक आयोगाकडे उत्तर आहे काय? ज्यांनी हिंदुत्व सोडलंय त्यांनी गाण्यात तरी जय भवानी का आणावं? तर मोदी शहांच्या वक्तव्यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगात जावं, आम्हाला काय विचारता? देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। एक गोष्ट मी सांगतो, तो त्यांच्यातला आणि इलेक्शन कमिशन मधला प्रश्न आहे, त्याच्याशी आमचं घेणं देणं नाही। एवढंच मी फक्त म्हणू शकतो की ज्यांनी हिंदुत्व सोडलंय त्यांनी आपल्या गाण्यात तरी जय भवानी का आणावं, असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो। उद्धव ठाकरे नैराश्यामुळे बेताल वक्तव्य करतात। ठाकरे विकासावर बोलत नाही, केवळ मोदींना शिव्या देतात। भवानी माता मंदिर परिसराच्या विकासासाठी ठाकरेंनी काय केलं? प्रवीण दरेकरांचा सवाल। मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि त्याच्यामुळे बेताल वक्तव्य त्यांचे अलीकडच्या काळात येत आहेत। विकासावर काय बोलत नाहीत, फक्त मोदी साहेबांना शिव्या द्यायच्या, अमित भाईंना शिव्या द्यायच्या आणि त्या ठिकाणी देवेंद्रजींना शिव्या द्यायच्या। फडणवीसांवरील टीकेवर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। सर्वेक्षणात उद्धव ठाकरे नंबर 1 चे नालायक निघतील, बावनकुळेंचा घणाघात। ठाकरे पहिले निष्क्रिय मुख्यमंत्री, मानसिक स्थिती ढासळल्यासारखं वागतायत, अशी ही टीका। पहिला निष्क्रिय मुख्यमंत्री, राज्याला नापसंत असलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे। उद्धव ठाकरे मनोरुग्णासारखे वागतायत, मानसिक स्थिती ढासळल्यासारखे वागतायत। शिंदेंकडून ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता। शिंदे गटाकडून दक्षिण मुंबईत मिलिंद नार्वेकरांचं नाव चर्चेत। उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आणि ठाकरे गटाचे सरचिटणीस असणारे नार्वेकर शिंदे गटात जाण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। नार्वेकरांसोबत आमचा कोणताही अधिकृत संपर्क नाही, संजय शिरसाटांची माहिती। पण नार्वेकर सोबत आल्यास स्वागत करू, असंही विधान। मिलिंद नार्वेकर सुद्धा अनेक वर्षापासून मातोश्रीशी संबंधित आहे, हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि जर ते येत असतील तर निश्चित त्यांचं स्वागत आहे। परंतु अधिकृतपणे आतापर्यंतच्या माहितीप्रमाणे आमचा त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही। उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेआधी मिलिंद नार्वेकर मातोश्रीवर। नार्वेकर कुठे जाणार नाहीत, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। मिलिंद नार्वेकरांसंदर्भातील सर्व बातम्या खोट्या। मिलिंद नार्वेकर ठाकरेंच्या सायंकाळच्या दौऱ्यात असणार आहेत, खोट्या बातम्या पेरण्याच्या महायुतीचा प्रयत्न। अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। खोट्या बातम्या आहेत। मिलिंद नार्वेकर संध्याकाळीच आता उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत दौऱ्यामध्ये आहे। अशा पद्धतीनं खोट्या बातम्या पेरायच्या, अशा पद्धतीनं प्रयत्न महायुतीकडून होत असतो। मागच्या वेळेस माझ्या बाबतीत तेच झालं होतं, तेच मिलिंद नार्वेकरांच्या बाबतीत होतं। या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत।